आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सोशल मीडिया तुमच्या ब्रेनला, तुमच्या लाईफला कसं रियून करायला लागलाय. फर्स्ट ॲट ऑल, तुम्ही हा विचार केला असेल की आजकाल आपण कमी मूव्हीज बघायला, कमी वेब सिरीज बघायला लागलोत आणि अशा ज्या लॉंग टर्मच्या गोष्टी आहेत त्या कमी करायला. तर त्याच्या मागं काय कारण आहे आणि का आपल्याला सोशल मीडिया इतकं एडिक्टिव्ह बनवायला आहे आणि आपण त्या एडिक्शनची जास्त सवय लावून घ्यायला स्वतःला. तर मी 5 निगेटिव्ह पॉईंट्स काढलेत सोशल मीडियाबद्दल, ज्याने आपल्या ब्रेनवरती निगेटिव्ह परिणाम होतोय. तर मी तुम्हाला 5 पॉईंट हे समजून सांगतो आज ह्या व्हिडिओमध्ये. फर्स्ट पॉईंट आहे की हा सोशल मीडिया जे आपण कन्झ्युम करतो त्याच्या मागे एक खूप मोठी ह्युमन सायकोलॉजी आहे. तुम्हाला माहित असेल, ह्युमन ब्रेनमध्ये एक डोपामिन नावाचा केमिकल असतो आणि त्या डोपामिनला ट्रिगर करायचं काम सोशल मीडियाला माहिती. इंस्टाग्राम आणि फेसबुक यांच्या अल्गोरिदमला असं डेव्हलप केलेलं आहे की तुम्ही कधीच त्याच्यापासून बाहेर निघू शकता नाही. कारण की एक्झाम्पलसाठी, जर तुम्ही एखादी कॉमेडी रील आहे आणि ती पूर्ण बघितली तर तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल त्याच्या खाली सगळ्या कॉमेडी रील्स येणार. कारण की तुम्ही वरच्या रीलला एंगेज होते, ह्याचा अर्थ अल्गोरिदमला समजतं की तुम्ही खालच्या रीलला पण एंगेज होतात. कारण की तुम्ही हे पण बघितलं असेल की स्वतःची एक पर्सनलाइज फीड म्हणून ठेवलेली त्यांनी आणि त्याला एआयनी चांगलं बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे त्यातून कधी बाहेरच निघू शकता नाही. आणि विशेष गोष्ट म्हणजे जे शॉर्ट टर्म डोपामिन आपल्याला भेटतं, जे शॉर्ट टर्म प्लेजर आपल्याला भेटतं, ते जास्त दिवस टिकत नाही किंवा जास्त वेळ टिकत नाही. जसं की तुम्हाला माहीत नसतं की फोर्थ रील कोणची होती, म्हणजे तुम्ही बॅकमध्ये जाता आणि चौथी रील कोणची होती तुम्हाला माहीत पण नसेल, पण ती रील जेव्हा होती तेव्हा तुम्ही खूप जास्त एन्जॉय केला असेल तिला. तसंच आहे की सोशल मीडिया अशा गोष्टींना, म्हणजे तुम्हाला एक लाईक, शेअर, कमेंट, जर तुम्ही एखादी पोस्ट सोडली तर तुम्हाला क्रेविंग होणार लाईक्सची, तुम्हाला क्रेविंग होणार कमेंट्सची. तुम्हाला वाटणार की चांगले चांगले लाईक्स यावात खूप जास्त नंबर्समध्ये, कमेंट्स यावा चांगले चांगले, आणि तुम्ही त्या लूपमध्ये फसत जाणार. म्हणजे हे डोपामिनला पण एक रिवॉर्ड सिस्टम म्हणून पण यूज करतात. आपल्याला एक डोपामिन नावाचं केमिकल देतं आणि आपल्याला रिवॉर्ड्स भेटतात त्यांनी, आणि आपण त्याच्या एडिक्शनच्या जास्त आहारी जातो. नंबर सेकंड, शॉर्टर अटेन्शन स्पॅम. म्हणजे मी विचार केला असन की आजकाल जेव्हा तुम्ही मूव्ही बघता तेव्हा तुम्हाला टी व्हीवर बघू वाटाय नाही. कारण की टी व्हीवर मूव्ही बघणं म्हणजे आपण कम्प्लीटच करू शकत नाही. जर एखादी आपली फेवरेट मूव्ही असली तर बघतो, पण मोस्ट ऑफ द टाईम जसं की CID, जसं की ज्या सिरीज होत्या किंवा काही पण आहे ॲड्स टी व्हीवरच्या, त्या तुम्ही बघू शकता नाहीत. कारण की तुम्हाला शॉर्ट टर्म प्लेजरची सवय लागलेली. रील्स मोस्टली 50 सेकंड, 30 सेकंड, जर एक्सिड असेल तर 60 सेकंडपर्यंत रील जाते. म्हणजे 1 मिनिटच्या जास्त रील जात नाहीत. आणि शॉर्ट टर्म म्हणजे तुमच्या ब्रेनला तेवढं प्लेजर भेटतं. मग तुमच्या ब्रेनला वाटतं की का 2 घंट्याची रील्स बघ, का 2 घंट्याची मूव्ही बघायची, का 2 घंट्यासाठी एखादी सिरीज बघायची, आणि ब्रेन त्याला अवॉइड करतं. तर मग त्याचा परिणाम तुमच्या वर्कमध्ये दिसतो. जसं की तुम्ही एखादी डीप वर्क करायलात, जसं की तुम्ही स्टडी करायलात आणि तुम्हाला 2 ते 3 घंटे रेग्युलर स्टडी करायची, पण तुमच्या ब्रेनमध्ये ते डोपामिनच जनरेट होणार नाही आणि तुम्हाला त्याच्यामध्ये प्लेजरच भेटणार नाही. पहिलेच आपल्याला स्टडीमध्ये काहीच प्लेजर नसतं आणि पुन्हा आपल्याला डोपामिनचं एक पिरियड असतो ते कमी झालेला असतो रील्समुळे. म्हणून आपण ती बघतच नाही कधी, आणि त्यांनी स्टडी पण होत नाही आणि दुसरं पण होत नाही. याने सोशल मीडियाचा हा सगळ्यात जास्त बॅड इम्पॅक्ट असू शकतो आपल्या पूर्ण करिअरवर किंवा आपल्या पूर्ण लाईफवर. एन्झायटी अँड स्ट्रेस, ह्याने स्ट्रेस लेवल वाढतो. जसं की तुम्ही जेव्हा निगेटिव्ह गोष्टी ऐकता सोशल मीडियावर, जसं की एखादी केस चालू आहे पुण्यामध्ये, जी आता एक लेटेस्ट केस होती, ज्यामध्ये त्या लोहगड फोर्टची जे ढकलून दिलं खाली. तर तुम्ही तुमच्या मनामध्ये तेच विचार येणार, तुमच्या मनामध्ये तेच एक सायकल सुरू होणार आणि त्याच प्रकारच्या रील्स तुमच्या फीडवरती येणार आणि तुम्हाला वाटेल की यार हे जग किती बॅड झाले, गर्ल्स चांगल्या नाही राहिल्या, आपण जरी पैसा कमवला तरी गोल्ड डिगर्स आहेतच त्या, आणि असंच आपल्यासंग वाईट होणार आहे नंतर पण. आणि असेच विचार सुरू होतात. ब्लू डमचं पण किती ट्रेंडिंगमध्ये आलतं. तुम्ही हा विचार केलाय कधी की हे जे ट्रेंडिंगमध्ये येतंय, हे जे तुम्हाला सारखं सारखं दिसतंय, त्याचा किती मोठा बॅड इम्पॅक्ट होतोय? कारण की ती निगेटिव्ह न्यूज आहे. तर तुमच्या ब्रेनमध्ये एक इमेज तयार होती की आजकाल असंच होऊ शकतं. नंबर 4, सोशल कंपॅरिझन. जसं की एक फोमो नावाचा कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल, फिअर ऑफ मिसिंग आउट. ह्याचा मिनिंग काय आहे मी तुम्हाला सांगतो. जसं की तुमचा एक फ्रेंड्सचा ग्रुप आहे आणि एका फ्रेंडनी काहीतरी एखादी नवीन बाईक घेतली आणि त्याने त्याच्यासोबत पोस्ट सोडली, तर तुम्हाला एक फिलिंग येणार की आय एम मिसिंग आउट, म्हणजे तुम्ही कुठेतरी मागं राहिलात. तुम्हाला असं वाटू शकतं. तुम्ही कंपॅरिझन करू कंपॅरिझन सुरू करताना तुमच्या फ्रेंडसोबत, दुसऱ्या दिवशी तुमच्या दुसऱ्या फ्रेंडने iPhone 17 घेतला आणि तुम्हाला काय वाटेल मग की फिअर ऑफ मिसिंग आउट. तिथं पण तुमचा फोमो तयार होईल. म्हणजे आणि हे जग एंडलेस आहे. तुम्हाला सगळ्यांसोबत
फोमो होईल. जसं की तुम्ही ह्या लाईफमध्ये म्हणजे जी तुमची रिअल लाईफ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमी माहीत होईल की कोणी काय केलंय. पण जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर जाता तेव्हा तुमच्याकडे ॲक्सेस असतं पूर्ण तुमच्या एरियाचं, पूर्ण तुमच्या कंट्रीचं ॲक्सेस असतं. आणि जेव्हा एक जास्त कंपॅरिझन होतं तेव्हा तुमचं जास्त ब्रेन रून होतं. म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये एक कंपॅरिझनची फिलिंग येते आणि तुम्हाला वाटतं की मी कुठंच नाहीये, मी कुठंच स्टँड करीत नाहीये. खूप लोकं पुढे गेलेत आणि मी मागच आहे. हे तुम्हाला वाटू शकतं जेव्हा तुम्ही कंपॅरिझन सुरू करता. आणि हे कशाने होतं तर फोमो कशाने होतो तर सोशल मीडियामुळे होतो. कारण की तुम्ही त्यांच्या रील्स बघता, त्यांचे कमेंट्स, त्यांचे जे अचीव्हमेंट्स बघता आणि तुम्हाला वाटतं की यार व्हाय आय एम हिअर, व्हाय आय एम नॉट डुइंग दॅट, म्हणजे मला का नाही भेटलं, मी मागं का राहिलो. आणि नंबर 5 म्हणजे स्लीप प्रॉब्लेम. स्लीप प्रॉब्लेम होऊ शकते सोशल मीडियामुळे. कारण की जर आता समजा आता वाजलेले तर 10:30, आता रात्रीचे 10:30 आणि मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी एक वर्क करतोय माझं, मी माझं काम करतोय. पण त्याच जागी जर मी रील्स स्क्रॉल करत असतो किंवा मी फेसबुकवरती व्हिडिओज बघत असतो तर ते एक टाइमपास आहे. मला माहिती त्याने काहीच अचीव्ह होणार नाही, त्यांनी काहीच नाही. फक्त शॉर्ट टर्मसाठी एक डोपामिन भेटेन, शॉर्ट टर्मसाठी मला हॅपीनेस भेटेन, शॉर्ट टर्मसाठी माझ्या चेहऱ्यावरती स्माईल येईल आणि एखाद्या वेळी जर मोटिवेशनची रील आली तर शॉर्ट टर्म मोटिवेशन येईल. पण जो हा मी व्हिडिओ बनवतोय तो मला एडिट करायचा आहे, त्यासाठी मला थंबनेल जनरेट करायची, त्यासाठी मला डिस्क्रिप्शन बनवायचे, त्यासाठी मला टायटल बनवायचे आणि त्याला प्लॅन करायचे. म्हणजे माझ्या मागे एक वर्क आहे आणि ह्याचा काही ना काही फायदा होणार आहे नंतर. समजा हा व्हिडिओ काहीतरी व्ह्यू आले, काहीतरी मला ह्याच्या पण सबस्क्रायबर भेटले तर माझ्या चॅनलची ग्रोथ होईल. म्हणजे मी काहीतरी प्रोडक्टिव्ह काम करतोय. पण जेव्हा मी रील्स बघतोय त्यांनी काहीच प्रोडक्टिव्ह होय नाही, म्हणजे प्रोडक्टिव्ह काही होय नाही. आणि त्याच सोबत मी ते बघतोय आणि जसं की आता मी 10 10:30 वाजलेत, मी 11 वाजेपर्यंत रील्स बघितले असते, 11:30 वाजे तर बघितले असते. आणि नंतर माझी स्लीप सायकल सगळी बिघडून गेली असती. जसं की मी आता 11 वाजता झोपणार आहे आणि सकाळी 5 वाजता उठणार आहे. पण जर मी रील्स बघितल्या तर माझं ब्रेन त्याच चक्करमध्ये चालणार आणि 1 घंटा मला तर झोपच येणार नाही. आणि मग सकाळी पण लवकर उठणं होणार नाही. म्हणजे स्लीप सायकल सगळी डिस्ट्रॉय होऊन जाईल. आणि हे कशाने होणार तर सोशल मीडियामुळे होणार. तर हे खूप बॅड इम्पॅक्ट आहेत सोशल मीडियाचे, मी तुम्हाला सांगितले. जर तुम्हाला, आणि असं पण नाही की सोशल मीडिया कम्प्लिटली बंद करणं चांगली गोष्ट आहे. बंद नका करू, कारण की जेव्हा तुम्ही सोशल मीडियाला पूर्ण बंद करता तेव्हा दुसरी प्रॉब्लेम सुरू होईल. त्याचा वापर कमी करायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टींसाठी करायला पाहिजे. मी तर म्हणेन Instagram सारख्या प्लॅटफॉर्मवरती फक्त रील्स काहीच बघायला नाही पाहिजे. ज्या जर तुम्हाला फ्रेंडनी शेअर केल्या तर ते बघा, पण कमी रील्स बघायला पाहिजेत. कारण की खूप एडिक्टिव्ह आहे ते. Instagram खूप जास्त एडिक्टिव्ह आहे. तुम्ही पोस्ट बघणं सुरू करा Instagramवर. जर तुम्ही फक्त पोस्ट बघता तर तुम्हाला इन्फॉर्मेशन पण भेटेल, कारण की पोस्ट इतक्या इफेक्टिव्ह नसतात. पण रील्सला खूप जास्त कॅची बनवलेलं असतं, डोपामिन स्पाइकसाठी तयार केलेलं असतं. म्हणून आणि फेसबुक तर वापरलाच नाही पाहिजे, कारण की वी आर नॉट कनेक्टेड इन द वर्ल्ड. तुम्हाला जर एखादी न्यूज बघायचीच असली तर न्यूज भेटणार कुठून ना कुठून. तुम्हाला असं नाही वाटणार की ही न्यूज नाही आहे, ही न्यूज असं म्हणजे कधी वाटणारच नाही. म्हणून कांट यूज सोशल मीडिया, जास्त यूज करू नका. अशी लिमिट करून ठेवा की 1 घंट्याच्या पुढे मी बघणार नाही. तर तसंच होणार, तुम्ही 1 घंट्याच्या नंतर पुढे बघणारच नाहीत.